आम्हाला असं वाटत होतं डिसेंबरलाच ती लागेल, पण तसं काय होताना दिसत नाही। मार्च एप्रिल मध्ये जेव्हा लोकसभा इलेक्शन लागतील आपल्या राज्यात त्यावेळेस घेतात नाही घेत हे आपल्याला माहित नाही, वेळेवर होणार का नाही हे मला माहित नाही, पण निकाल हा भाजपच्या विरोधात असेल एवढं फक्त इथं सांगतो। लोकांचा अभ्यास असतो, जे लोक खऱ्या अर्थाने लोकांमध्ये राहून लोकांच्यासाठी लढतात यांच्यावरच बोलणं आम्ही उचित समजतो। जे फक्त राजकारण करतात, जे हवेत बोलतात, ज्यांना अभ्यास काय असतो हेच माहित नाही, याच्यावर बोलून आपल्या सर्वांचा वेळ मी घेणार नाही। तुमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, न्यायव्यवस्था योग्य वेळ त्या सुनावणीसाठी देईल, त्याच्यावर सुनावणी होईल आणि त्याच्यावर मार्ग निघेल असंही आम्हाला वाटतं। पण अधिवेशनाचे जे विधानसभेचे जे अध्यक्ष ते या बाबतीत कुठला निर्णय घेतील असं आम्हाला वाटत नाही, पण न्यायव्यवस्था लवकरात लवकर निर्णय घेऊन 16 आमदारांना अपात्र करतील आणि कदाचित भाजपला तेच पाहिजे, कारण का भाजपमध्ये अनेक प्रामाणिक जे काही आमदार आहेत ते आज मंत्री होण्यासाठी वाट बघत आहेत आणि 16 लोक अपात्र झाल्याशिवाय त्यांना ती संधी मिळणार नाही, त्यामुळे अपात्र होतील आणि भाजपच्या काही आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळेल असं वाटतं। जी प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीच्या विचाराच्या विरोधात आम्ही सर्वजण लढत आहोत आणि त्याचा आम्ही एक भाग आहोत। आदरणीय पवार साहेबांबरोबर राहून आम्ही याच प्रवृत्तीच्या विरोधात लढत आहोत आणि या संघर्ष यात्रेमध्ये हाही मुद्दा आहे, ज्या लेवलला आज राजकारण घेऊन जात आहेत काही लोक, ज्याच्यामुळे मूळ मुद्दे जे सामान्य लोकांचे ते बाजूला राहतात, ते हे राहू नये आणि ह्या सरकारचं दडपशाहीवरनं लक्ष कुठं लोकशाहीवर जावं यासाठी सुद्धा ही यात्रा आम्ही सर्वांनी काढलेली आहे। आता बावनकुळे साहेब तसं बोलत आहेत, माझं वक्तव्य असं आहे की कितीही त्यांनी प्रयत्न केला तरी भाजपचे जी त्यांची अपेक्षा आहे भाजप मित्र पक्षाची की त्यांना 40 पेक्षा जास्त खासदार निवडून येतील, तसं काय होणार नाही। त्यामुळे मी जसं वक्तव्य करतोय तसं ते वक्तव्य करत आहेत। या वक्त्यांवर विश्वास ठेवण्यापेक्षा लोक काय म्हणतात हे जास्त बघण्याची जरूरत आहे। पिंपरी चिंचवडमध्ये होते असं नाही, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये क्राईम वाढताना आपण सर्वजण बघत आहोत। कुठेही FIR झाल्यानंतर लगेचच कारवाई होती अशी नाही आणि अनेक ठिकाणी हे फक्त राजकीय द्वेषातून कारवाई केली जाते। एखादा गरीब व्यक्ती आला तो भाजपच्या विचाराचा नसेल त्यालाही तिथं न्याय दिलं जात नाही, अशा पद्धतीचा भेदभाव हा अख्ख्या महाराष्ट्रात सुरू झालेला आहे। त्यामुळे आता जो क्राईम वाढत आहे तो फक्त पिंपरी चिंचवडमध्ये नसून तो सगळ्या राज्यामध्ये वाढताना आपण सर्वजण बघू शकतो। थोडंसं माझ्याबद्दल बोलायचं झालं नाही तर आमचे जे सर्व कार्यकर्ते नक्कीच ती यात्रा कशी होती याचा अभ्यास हा केला गेला, त्याच्याच बरोबर बोलण्यापेक्षा आम्ही थोडासा विश्वास हा ऑब्झर्वेशनवर ठेवतो। मी स्वतः तिथं चाललो होतो, अनेक लोक तिथे चालले होते, काय अडचणी आल्या याच्यावर आमचं जास्त लक्ष आहे। कुठला मुद्दा घेतला हा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्याच्याचबरोबर महात्मा गांधींनी सुद्धा अशीच यात्रा काढली होती, त्याच्यामध्ये कुठला विचार होता आणि त्याच्यानंतर अनेक लोकांनी यात्रा काढल्या होत्या तर कुठला विषय घेऊन गेले होते याचा एक अभ्यास केला होता। पण याच्यामध्ये कुठेही आपण कोणालाही कॉपी करत नाही, पण प्रेरणा नक्कीच अनेक लोकांकडून घेत आहोत आणि प्रेरणा ह्या प्रत्येक यात्रेतून आम्ही घेऊन युवांचा विषय या यात्रेच्या माध्यमातून आम्ही सर्वजण मांडत आहोत। प्रश्नामध्येच उत्तर आहे, पण शेवटी अजमबाई असतील आणि इथं बसणारे सर्व जे पदाधिकारी आहेत यांची एक खासियत आहे, हे लोकातली लोक आहेत आणि लोकात जी लोक असतात ते कधी दबाव तंत्राला घाबरत नाही, जे घाबरतात ते पलीकडे गेले असतील। अजूनही सांगतो तिथं जे गेलेले आहेत त्यांच्या मनामध्ये सुद्धा आता घुसमट सुरू झालेली आहे, कारण का शेवटी निवडून यायचं असेल लोकांशिवाय निवडून येता येत नाही। लोक जर साहेबांबरोबर आणि त्या विचाराबरोबर असतील तर त्यांची तिथं जाऊन अडचण झालेली आहे, पण घाबरतात। आता जे लोक घाबरतात, आता मी कुणी स्पेसिफिक नाव घेणार नाही, पण जर घाबरवलं जात असेल, दबावतंत्र केलं जात असेल म्हणून तिथं लोक असतील तर मला त्यांना एवढंच सांगायचं, लोकांचा विचार करा आणि काही लोक नक्कीच संपर्कात आहेत, त्यांनी विचार करून एक धाडस करा। लोकांना धाडसी लोक आवडतात, लोकांना लोकांसाठी संघर्ष करणारी लोक आवडतात, एवढा संदेश तुमच्या माध्यमातून त्यांना देतो आणि तिथं जी चलबिचल अनेक लोकांची चाललेली पुढच्या काही महिन्यांमध्ये काही चेहरे इथं सुद्धा आपल्या सर्वांना दिसतील, पण ते लोकांच्या हितासाठी जर या बाजूला येणार तयार असतील आणि लढायला तयार असतील तर आदरणीय पवार साहेब आणि जयंतराव पाटील साहेब त्यांचं स्वागत 100% करतील असं मला वाटतं। त्याला अनेक पैलू असू शकतात, एक पैलू मी काल बोललेलो आहे, दुसरा पैलू आत्ता जो लोकांमध्ये चर्चेत आहे तो म्हणजे आदरणीय अजितदादांची जी काय लोकातली शक्ती आहे, ज्याचे काय त्यांचं इमेज आहे हे कुठंतरी भाजप मुद्दामून कमी करते का काय, कारण का अचानक हा मुद्दा पुढे येणं आणि याच्यावर चर्चा होणं आणि त्याच्यावर दादांना उत्तर द्यावं लागत आहे, बीजेपीकडनं कुणीही बोलत नाही,
याच्यावरनं कुठेतरी आता लोकांमध्ये जी चर्चा आहे या हळूहळू दादांची राजकीय ताकद कमी करण्याचा प्रयत्न भाजपकडनं केला जातोय का, असं आम्हा सगळ्यांनाच तिथं आता वाटायला लागलेलं आहे. जी प्रवृत्तीच ही आहे की आपल्याकडे असणारे जे लोकनेते आहेत त्यांना संपवायचं. खडसे साहेब त्याचं उदाहरण आहेत, तसंच फुंडकर साहेब त्यातलंच एक उदाहरण आहे, तसंच मुंडे साहेबांचाही मुद्दा तसाच आहे. आणि अशा पद्धतीने लोकनेत्यांना हळूहळू कमी केलं जातं. आता पंकजाताईंना संघर्ष करावा लागतो भाजपमध्ये. तसेच जे नेते बाहेरून हे आता भाजप बरोबर गेलेले आहेत, त्याच्यामध्ये मोहिते कंपनी असेल, त्याच्याचबरोबर इतरही काही लोक आहेत, तर त्यांची सुद्धा ताकद आज कमी केलेली आपण सर्वजण बघतोय. जेव्हा अशा लोकांना जवळ करून ताकद संपवली जाते तेव्हा भाजपला वाटतं त्यांची स्पर्धा संपते, पण ते विसरतात महाराष्ट्र हे काय उत्तर प्रदेश सारखं नाही की नेता जवळ आला म्हणजे लोक तुमच्याकडे आले. इथे लोक हुशार आहेत, कुठल्या विचाराला प्रामाणिक राहायचं हे महाराष्ट्राच्या जनतेला माहीत आहे. त्यामुळे वरची नॉर्थची स्ट्रॅटेजी ही महाराष्ट्रात चालेल असं आम्हाला तरी वाटत नाही. चर्चेला किती महत्व द्यायचं. आता मी नागपूरला गेलो होतो, तिथं चर्चा दोघांची खासदारकीची, गडकरी साहेबांची सुद्धा आहे आणि फडणवीस साहेबांची सुद्धा आहे. पण गडकरी साहेबांचं नाव सोडून जर दुसरं कुठला एखादा उमेदवार दिला, कितीही महाराष्ट्रातला ताकदवान भाजपचा असेल, तो नागपूरमधून सुद्धा पडेल असं तिथं चर्चा होते. तिथं आता ती चर्चा आहे, ती मी तुम्हाला बोलून दाखवली. आता ही चर्चा खरी खोटी नागपूरला जाऊन बघावं लागेल आपल्याला. त्यामुळे बावनकुळे साहेब आज हवेत बोलतायत का फक्त तिथं असणाऱ्या कार्यकर्त्याला प्रेरणा देण्यासाठी बोलत आहेत ते त्यांनाच खरं तर माहीत. पण येणाऱ्या विधानसभेला त्यांना नक्कीच त्यांच्या मतदारसंघातून तिकीट मिळेल असं मला वाटतं. कारण का शेवटी भाजपला आता एक गोष्टीची जाणीव झालेली, त्यांचे जे निष्ठावंत कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत, गेल्या 1.5-2 वर्षामध्ये त्यांच्यावर सगळ्यात जास्त अन्याय झालेला आहे. पुण्याचं पालकमंत्री पद कोणाला मिळालं आणि कोणाचं काढलं याच्यावरनं आपल्याला सगळ्यांना कळायला मिळतंय. त्यामुळे त्यांच्यामध्ये सुद्धा एक वेगळा संघर्ष सुरू झालाय. पण त्या पार्टीबद्दल मी काय बोलून आपल्या सर्वांचा वेळ घेणार नाही. पण शेवटी चर्चा करायची असेल तर कशीही चर्चा आपल्याला करता येईल. आता जे 15 लोक ऐकायलाच तयार नसतील आणि जेव्हा एखादा विषय बेरोजगारीवर चालू असेल आणि जर एखादी इंडियातली व्यक्ती म्हणजे इंडिया संघटनातली व्यक्ती जर बोलत असताना उत्तर होण्यापूर्वीच विषय बदलला जात असेल, माईक बंद केलं जात असेल, तर मग जो पत्रकार हा बेसिक पत्रकारितेच्या ज्या गोष्टी असतील तोच पाळत नाही, त्या पत्रकारावर किती विश्वास ठेवायचा. त्यामुळे मग अशा लोकांना कदाचित त्यांनी ते बहिष्कार केला असावा. पण मराठी पत्रकारांचा एक अभिमान आम्हा सर्वांना वाटतो की मराठी पत्रकार अशा दबावतंत्राला कुठेही घाबरत नाही. ते कशावरनं आम्ही सांगू शकतो, अजूनपर्यंत तरी आमच्या बातम्या लागतात. त्याच्याच बरोबर काही लोक जे काही दबावतंत्रामुळे एखादी कंपनी त्यांना सोडावी लागते, ते युट्यूबचा वापर करून स्वतःचा चॅनल सुरू करतात. एक मिश्रा नावाचे व्यक्ती, सुमित मिश्रा, त्यांनी स्वतःचा एक चॅनल सुरू केला. वागळे साहेब सुद्धा आहेत आणि त्यांना दोघांना सिल्वर स्टार सुद्धा मिळालेला आहे. म्हणजे त्यांचं सबस्क्रिप्शन हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आणि ते वाढल्यामुळे तिथं मला असं वाटतं की अशा पद्धतीनं सुद्धा तुमच्याकडे पर्याय आहे. तो पर्याय घ्यायचा का नाही हा तुमच्यावरचा विषय आहे. जसं मगाशी कार्यकर्त्याच्या संघर्षाच्या बाबतीत आम्ही म्हणत होतो, तो संघर्ष पत्रकारांना सुद्धा करावा लागतो असं आम्हाला वाटतं. त्यामुळे तो तुम्ही करावा आणि जे आज संघर्ष करतील पत्रकार ते उद्या भावी मोठे पत्रकार असतील असं एकच सांगतो. आदरणीय पवार साहेबांबरोबर लोक आहेत, आदरणीय पवार साहेबांबरोबर कार्यकर्ते आहेत. कुठला गट तुम्ही म्हणताय मला माहित नाही. आदरणीय पवार साहेबांबरोबर पार्टी आहे. पण ठराविक काही पदाधिकारी असतात, ते स्वतःला पक्षापेक्षा जर मोठे समजत असतील, ते जर साहेबांपेक्षा त्यांना स्वतःला मोठे समजत असतील तर लोक त्यांना जवळ करणार नाहीत. लोक ज्या लोकांना जवळ करतात त्या लोकांनाच आपल्याला पुढे आणावं लागेल. आणि अशा पद्धतीने आदरणीय जयंतराव पाटील साहेब लक्ष ठेवून आहेत, ताई लक्ष ठेवून आहेत, दादा लक्ष ठेवून आहेत, सर्व पदाधिकारी लक्ष ठेवून आहेत. जर कोणाला स्वतःसाठी जर काम करायचं असेल तर मग राजकारणामध्ये आणि खास करून आजच्या राजकारणामध्ये त्यांना कुठेही स्थान नाही. जर लोकांसाठी आणि खऱ्या अर्थाने विचारासाठी लढायचं असेल
तर नक्कीच त्यांना खूप मोठी संधी सर्वच पदाधिकाऱ्यांना आहे असं मला वाटतं. नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.